त्या दोघांच्या लग्नाला 5 दिवस पूर्ण झाले होते. परिवारासोबत ते दोघे आज कुलदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. राहुल सर्वांच्या नजरा चुकवत तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होता, पण का कोणास ठाऊक नेहाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती जणू आपल्याच विचारांमध्ये मग्न होती. राहुलला बरेच अंशी हे जरा वेगळंच वाटत होतं, पण त्याला हे पण जाणवत होतं की तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे, त्यामुळे तिला ॲडजस्ट व्हायला जरा वेळ लागला असेल. नेहा दिसायला तशी खूप सुंदर होती, म्हणूनच पाहताक्षणी ती राहुलला आवडली होती. तिचं ते भारदार शरीर, रेखीव चेहरा, सावळा रंग आणि ते लांब चडक केस. लग्नानंतर तिचं शरीर अजूनच खुलल्यासारखं दिसत होतं, पण मात्र तिचा चेहरा जरा पडलेला होता. राहुलला आता तिच्याशी बोलण्याशिवाय राहत नव्हतं. त्याला विचारायचं होतं की नेमकं तिला काय होतंय. तिला कसला त्रास होतोय का, किंवा कोणाच्या वागण्यामुळे काय खटकतंय का. राहुलने पटकन त्याच्या बहिणीला साईडला घेऊन सांगितलं की मला काही वेळ नेहासोबत बोलायचे, तू प्लीज काहीतरी अरेंज कर ना. त्याची बहीण त्याला मस्करीत म्हणू लागली, अरे थोडं थांब, एवढी कसली आली आहे घाई, तुझीच बायको आहे शेवटी, तुझ्याकडेच येणार आहे. ताई प्लीज ऐक ना, फक्त थोडा वेळ बोलायचं आहे मला तिच्यासोबत. बरं बरं, नको मस्का मारू, मी करते काहीतरी. त्याच्या ताईने बराच प्रयत्न केला त्या दोघांची भेट घडून आणण्याचा, पण परिवारातील सर्व लोक सोबत असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. शेवटी ते सर्व परतीच्या प्रवासाला लागलेत आणि घरी येऊन थांबलेत. आता खूप रात्र झाली होती, म्हणून सर्वांनी आवरून झोपायला घेतलं, पण राहुलला मात्र काही केल्या झोप येत नव्हती. त्याला का कोणास ठाऊक सारखा सारखा नेहाचा तो उदास चेहरा डोळ्यापुढे फिरत होता. त्याच्या मनातून अनेक प्रश्न तरून गेले. त्याला आता काहीही करून फक्त तिच्याशी बोलायचं होतं. त्याला जाणून घ्यायचं होतं की नेमकं नेहाच्या मनामध्ये काय चालू आहे. त्याला रात्रभर झोपच लागली नाही. शेवटी सकाळी सकाळी त्याचा डोळा लागला आणि जाग आली तर एकदमच उजडलेलं होतं. सकाळचे 9 वाजलेले होते. त्याने पटकन आवरून घेतलं. तो आवरून बाहेर आला तोवर सत्यनारायणाच्या पूजेची तयारी झालेली होती आणि नेहाच्या घरचे मंडळी तिला नेण्यासाठी आलेले होते. त्याची नजर सारखी नेहाला शोधू लागली, पण नेहा त्याला काही केल्या कुठे दिसत नव्हती. शेवटी पूजेसाठी नेहा आलीच बाहेर. तिला बघून राहुल 2 मिनिटांसाठी तिला बघतच राहिला. तिने लाल कलरची पैठणी घातली होती. केसांचा आंबाडा पाडून त्याला मोगऱ्याची माळ गुंडाळलेली होती. हातांमध्ये तो लग्नाचा हिरवा चुडा, चेहऱ्यावर केलेला हलकासा मेकअप, थोडीशी गुलाबी लिपस्टिक पण होतीच आणि कपाळावर भरलेला तो सिंदूर. तिचं सौंदर्य जणू उमटून निघत होतं. ताईच्या आवाजाने राहुल भानावर आला आणि उठून आसनावर बसला. पूजा चालू झाली. तिने त्याच्या हाताला अलगद हात लावलेला होता. पूजेमधले मंत्र उच्चारताना तिचा तो कोमल आवाज राहुलच्या कानावर पडत होता. तिचा तो अलगदायक सहवास त्याला खूप आवडत होता. त्यामुळे जेव्हा पंडितजी म्हणाले पूजा संपन्न झाली, तेव्हा तो जरा नाराज झाला. त्याला वाटलं आता परत ही आपल्यापासून लांब जाईल. त्याला परत तिला बघण्यासाठी इकडे तिकडे शोधावं लागेल. पूजेचा प्रसाद सर्वांना वाटून झाल्यावर सर्वांना जेवण वाढले. तिच्या घरचे तिला नेण्यासाठी आले होते. राहुल काही क्षणासाठी विसरलाच होता की त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं. जेव्हा त्याला आठवलं तो एकदम भानावर आला. त्याला ती घरी जाण्याच्या आत तिच्यासोबत बोलायचं होतं. त्याने परत ताईच्या मागे तगादा लावला. ताई म्हणाली, ठीक आहे बघते मी. सर्वांचे जेवण आटपले होते. ताईने त्याला त्याच्या रूममध्ये पाठवले. त्याला सांगितले तिथेच थांब, मी तिला पाठवते काहीतरी कारण सांगून. ताईने तिला त्याच्या रूममध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी पाठवलं. तिला बघून बेडवर बसलेला राहुल उभाच झाला. त्याला तिच्यासोबत काय बोलावं काही सुचत नव्हतं. तो 2 मिनिटं फक्त तिच्याकडे बघतच होता. हिम्मत करून तो तिच्याशी बोलला, जेवण झालं का तुमचं आणि जाण्यासाठीची पॅकिंग झाली. तिने खाली मान घालूनच त्याला होकार दिला आणि पटकन तिथून सामान घेऊन निघून गेली. आता राहुलला स्वतःचाच राग येत होता. ती समोर आलेली असून सुद्धा तो बोलू शकला नाही. तो एकदम निशब्द झाला होता. तिला बघून त्याला आता काय बोलावं ते वेळेवर का सुचलं नाही हे त्याला समजत नव्हतं. शेवटी ती तिच्या घरी जायला निघाली आणि नाविलाजाने राहुलने तिचा निरोप घेतला. ती घरी गेल्यानंतर 2-3 दिवसानंतर तिला फोन करावासा वाटत होता. खूप विचार करून शेवटी त्याने फोन केलाच. तो फोन नेमका तिच्या बहिणीने उचलला आणि तिच्या बहिणीने सांगितलं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली आहे आणि ती आल्यावर तिला सांगेन फोन करायला. रात्र झाली पण तिचा फोन काही आला नाही. राहुल वाट बघत बघत झोपी गेला. आज राहुल आणि त्याच्यासोबत त्यांच्या घरचे नेहाला घेण्यासाठी जाणार होते.
तो खूप आनंदी पण होता. तिथे पोहोचल्यावर त्याची नजर सतत नेहाला शोधत होती, पण ती काही केल्या दिसत नव्हती. शेवटी सर्वांना जेवणाची ताटे वाढली गेली आणि तो जेवायला बसला. तसं जेवण बऱ्यापैकी संपत होतं तोवर कोणीतरी चपाती घेऊन आलं. त्याला विचारलं, चपाती देऊ का? तो आवाज कानावर पडता तो एकदमच भानावर आला. त्याचा चेहरा एकदमच फुलला. तसं त्याने वरती पाहिलं तर ती नेहा होती. हो, तिने विचारलेल्या प्रश्नाचं त्याने उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्याकडे बघतच होता. नेहा जरा गडबडलीच. तिला काही न समजल्यामुळे त्यांच्या ताटामध्ये एक चपाती ठेवली. राहुल आधीच पोट भरून जेवला होता, त्यात ही अख्खी चपाती. ती चपाती कशी संपवायची त्याला समजत नव्हतं. शेवटी सासरी पहिल्यांदाच जेवताना ताटामध्ये उष्ट टाकून त्याला त्याची इज्जत कमी करायची नव्हती. त्यामुळे नाही म्हणत म्हणत त्याने ती अख्खी चपाती संपवलीच. आता वेळ होती नेहा राहुलच्या परतीचा. गाडीमध्ये त्याचा दादा गाडी चालवायला बसला आणि त्याचे पप्पा दादाच्या शेजारी बसले. राहुल आणि नेहा दोघे मागे बसलेत. त्यांना तब्बल 2 तासाचा अंतर पार करायचा होता. अवघ्या अर्ध्या तासानंतर नेहाला झोप यायला लागली. तशी ती झोपी गेली आणि तिची मान हळूहळू खाली येत राहुलच्या खांद्यावर येऊन थांबली. तसा राहुल एकदम स्तब्ध झाला. पुढे त्याचे दादा आणि पप्पा बसलेले, त्यात मागे नेहा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली. त्याला जरा अवघडल्यासारखंच झालं आणि आनंदही झाला. ते घरी आले. त्यांना घरी यायला तशी रात्र झाली होती. नेहाच्या घरी उशिरा केलेल्या जेवणामुळे त्यांना रात्रीचे जेवण करायचं नव्हतं. त्यामुळे सर्वजण घरी जाऊन आराम करायला गेलेत. राहुल सोफ्यावरच बसला होता. ताई आणि वहिनी नेहाला सोबत घेऊन गेलेत आणि अर्ध्या तासाने परत आल्यात. राहुलला सांगितलं की जा रूममध्ये आणि फ्रेश हो. तो तसा रूममध्ये गेला. एकदम आश्चर्यचकित झाला. त्यांची रूम जणू वेगळीच वाटत होती. आज त्याला रूममध्ये नेहाला बघून तो जरा सुखावलाच. त्याची पावलं आपोआप नेहाच्या दिशेने चालू लागलीत. नेहाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती दिवसभराच्या दगदगीमुळे खूप थकलेली आहे. त्याने तिला हळूच विचारलं, नेहा, खूप दमली आहेस का गं? तिने मानेनेच उत्तर दिलं, नाही. ती त्याला आत्ता पण नाराजच दिसत होती. म्हणून त्यानं ठरवलं की आत्ता तिला विचारायचं की नेमकं तिच्या नाराजगीचं कारण काय आहे. राहुल म्हणाला, मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत. नेहा त्याला उत्तर देत म्हणाली, हो बोला ना. मी तुला खूप दिवसांपासून बघतोय. तू जरा नाराज दिसतेस. काय झालं? काय कारण आहे का? हे लग्न तुझ्या मर्जीनुसार तर झालंय ना? तुला मी आवडतो ना? नेहा पटकन मानवर करून नाही नाही अहो असं काही नाही म्हणत उत्तर देते. मग नेमकं कारण तरी काय आहे? तू खूप नाराज दिसतेस. त्यावर उत्तर देत नाही. हा म्हणते, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला अजून 2 वर्ष आहेत आणि मला 2 वर्षानंतर लग्न करायचं होतं. मी हे घरच्यांना सांगितलं सुद्धा, पण त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यानंतर माझी छोटी बहीण आहे. जर माझं लग्न थांबलं तर तिच्या लग्नाला खूपच उशीर होईल. म्हणून मी लग्नासाठी तयार झाले. पण तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही आवडलात मला. तुमचा स्वभाव आवडला. तुमचा परिवार आवडला. म्हणून मी लग्नाला होकार दिला. पण का कोणास ठाऊक माझं ग्रॅज्युएशन पूर्ण न होऊ शकल्याचं दुःख मनामध्ये आहेच अजून. राहुलने एक सुटकेचा श्वास सोडला. ओ, तर हे कारण आहे का? पण तुला कोणी म्हटलं की तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही होऊ शकत? तिथल्यापेक्षा चांगली कॉलेजेस आहेत इथे. तू इथे पूर्ण करू शकतेस. नेहा आश्चर्यचकित होऊन उत्तर देते. काय? मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते? हो ग, करू शकतेस तू. आणि लग्न झालं म्हणून काय झालं? तुझ्या आयुष्याचे निर्णय मी थोडीच घेणार. मी नवरा आहे तुझा, मालक वगैरे नाही. तुझा नाम की तू माझी गुलाम. पण घरचे सर्व काय म्हणतील? नेहाने थोड्या हलक्या आवाजात विचारलं. अगं, सर्वांना उलट खूप आनंद होईल हे ऐकून. मी उद्या सर्वांसोबत बोलतो आणि तुझ्या ॲडमिशनची प्रोसेस पण लवकरच पूर्ण करून घेऊ आपण. हे ऐकून नेहाने नकळत त्याला एकदम घट्ट मिठी मारली. आता राहुल पण निश्चिंत झाला होता. त्याच्या मनातले सगळे भ्रम दूर झाले होते. तो तिला म्हणाला, तू झोप आता, खूप उशीर झालाय आणि त्यात दिवसभर दमली असशील खूप. आता नेहाचा चेहरा वेगळाच फुलला होता. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसत होतं. नवीन नवरीचे तेज. दुसऱ्याच दिवशी घरच्यांना सर्व सांगून राहुलने नेहाच्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली. राहुल नेहाचं अपूर्ण शिक्षण पूर्ण करतोय हे बघून नेहाच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. राहुलच्या वहिनीने आणि आईने पण नेहाला खूप सपोर्ट केला आणि शेवटी नेहाचं अपूर्ण शिक्षण पुन्हा एकदा चालू झालं.
नेहा स्वतःला खूप भाग्यवान समजत होते की तिला राहुलसारखा नवरा आणि सासर मिळालं. तसेच जर प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याने, तिच्या परिवाराने साथ दिली तर स्त्री कधीही मागे राहणार नाही.